सातारा गॅजेट बाबत लवकरच ठोस निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। त्यांचं म्हणणं आहे मराठा आरक्षण संदर्भात सातारा गॅजेट बाबत अधिकारी माहिती घेत असून त्यावर लवकरच ठोस निर्णय घेण्यात येईल। मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईमधील उपोषण सोडत असताना सरकारकडून आश्वासन दिलं आहे की सातारा गॅजेटचा प्रश्न 1 महिन्यामध्ये सोडवण्यात येईल आणि त्यानुसार आता सरकारची जी समिती आहे ती काम करत आहे। अनेक जे मोडी लिपीचे तज्ञ आहेत त्यांचं म्हणणे आहे की 1881च्या जनगणनेनुसार सातारा संस्थानामध्ये 5,83,769 कुणबी नोंदी होत्या, परंतु ह्याच नोंदी त्यानंतर 1931 साली ज्यावेळेस करण्यात आली जनगणना त्यावेळेस 5,529च कुणबी राहिल्या, म्हणजे त्यावेळेस 5,77,780 कुणबी नोंदी गेल्या कुठे हा प्रश्न इथे पडतो। तर इथे महत्वाची बाब ही समोर आली की ज्या व्यक्तींच्या नावापुढे 1881 साली कुणबी म्हणून नोंद होती त्याच व्यक्तींच्या नावापुढे 1931 साली मराठा म्हणून असा उल्लेख आढळतो। त्यामुळे कुणबी आणि मराठा एकच आहे असे सबल पुरावे सातारा गॅजेट मध्ये भेटणार आहे। कारण यावरून स्पष्ट दिसत आहे की 1881 ते 1931 या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये जे पूर्वी कुणबी होते तेच आता मराठा आहेत आणि यावरून एकच निष्कर्ष निघत आहे की आजचे जे मराठा आहेत तेच पूर्वी कुणबी होते आणि कुणबी आणि मराठा एकच आहे। त्यामुळे सातारा गॅजेटची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी व याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे सातारा सांगली या जिल्ह्यातील मराठा समाजामध्ये। त्यामुळे सातारा गॅजेटची अंमलबजावणी कशा प्रकारे होती व याच्यामध्ये काय नियमावली ठेवली जाते याकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे आणि उत्सुकता ही मराठा समाजामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे। काय वाटते तुम्हाला याबद्दल कमेंट करा।